ओम शांती. आजची मुरली आहे 24/5/2025. आजचे मुरलीचे महावाक्य आहे, बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही अमृत वेला उठून सकाळी सकाळी उठून स्वतःचे दुसऱ्यांचे सर्व विचार तुम्ही बंद करा आणि माझी प्रेमाने आठवण करा. आठवणीमध्ये बाबांबरोबर गोड गोड गोष्टी करा. बाबांबरोबर रोज रोहरियान करा. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे, परंतु अर्थ सहित कोण बोलू शकतं? तर आज बाबा विशेष आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात की मुलांनो, जो देही अभिमानी असतो, जो आत्मा अभिमानी असतो, ज्याला आत्मा समजून गोष्टी करण्याची सवय असते, तर त्याच्या प्रत्येक बोलामध्ये अर्थ असतो. आणि जो देह अभिमानामध्ये येतो, ज्याला आवेश येतो, रोग येतो, तर बाबा सांगतात की त्याच्या शब्दामध्ये अर्थाचे अनेक अनर्थ होऊ शकतात. देह अभिमानामध्ये जो मनुष्य येऊन बोलतो किंवा ज्ञान सांगतो, तर त्याचं काही फळ निघत नाही किंवा त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणून जर आपल्याला सेवा करायची असेल, बाबांचा संदेश द्यायचा असेल, अनेक बच्चांना बाबांचं बनवायचं असेल, अनेक मुलांना बाबांचं वारीस बनवायचं असेल, तर बाबा सांगतात, मुलांनो, देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करा. म्हणजे आत्माभिमानी बनून राहा, आत्माभिमानून ज्ञान सांगा, तरच तो त्याचा फायदा दुसऱ्यांना होऊ शकतो. पुढे बाबा सांगतात की तुम्ही गीत गाताना नयन ही नको राह दिखाओ प्रभू. तर भक्ती मार्गामधलं हे गीत आहे. आता तर बाबा सांगतात, तुम्हाला तिसरा नेत्र मिळालेला आहे, तुम्हाला तर घराचा रस्ता सुद्धा मिळालेला आहे, दिसलेला आहे. तर आता तुम्हाला जो रस्ता मिळाला, दिसला, तो रस्ता तुम्ही इतरांना सुद्धा दाखवत चला. आता तुमचा बुद्धिरूपी तिसरा नेत्र सुद्धा उघडलेला आहे. आता तुम्ही इतरांचा सुद्धा तो बुद्धिरूपी तिसरा नेत्र उघडत चला. बाबा मध्य सांगतात, मुलांनो, ही सृष्टीचं जे चक्र आहे ते दर 5000 वर्षाला हुबेहूब रिपीट होत असतं. याच्यामध्ये प्रत्येकाचा जो रोल आहे तो फिक्स आहे, याला कोणीही बदलू शकत नाही किंवा ह्या ड्राम्याच्या चक्राला कोणीही मागे पुढे करू शकत नाही. मग बाबा सांगतात की याच्या अगोदर तुम्ही खूप काही तीर्थ यात्रा केल्या, दान पुण्य केले, भक्ती मार्गामध्ये तुम्ही बाबांना शोधण्यासाठी खूप कष्ट घेतले, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये कुठे यश मिळालं नाही. बाबा संगमेगावर आले, आपण बाबांना शोधू नाही शकलो, परंतु बाबांनीच आपल्याला घरामध्ये येऊन शोधलेलं आहे. आणि म्हणून बाबा सांगतात की आता तुमच्या अनेक जन्माची तहान, अनेक जन्माची भूक आता बाबा या ठिकाणी भागवत आहे, म्हणजे आपल्याला तृप्त करत आहे. तर आपल्या सर्वांचं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते आहे एका बाबांच्या श्रीमतानुसार चालत राहणं. बाबांची जी श्रीमत आहे ती श्रेष्ठ बनवते आणि श्रीमतानेच श्रेष्ठ ते श्रेष्ठ दुनियामध्ये आपण जाऊ शकतो. बाबा सांगतात, तकदीर बनवायचं असेल तर तुम्ही नशिबावर विसंबून राहू नका, तर मेहनत केली पाहिजे. कारण कोणतेही मेहनतीशिवाय कोणताही प्रारब्ध बनत नाही किंवा भविष्य बनत नाही. म्हणून पुरुषार्थ करून तुम्ही आपल्या भविष्याची कमाई जमा करून ठेवा आणि ड्राम्यामध्ये होईल, मिळेल, करू असं कधी म्हणू नका. तर सर्वप्रथम प्राधान्य द्या आपल्या स्वतःच्या पुरुषार्थाला. कारण जी पण गोष्ट आपण मेहनतीतून करू, त्या गोष्टीचा आनंद आपल्याला अधिक जास्त होतो आणि ते जे फळ मिळतं ते फळ आपल्याला स्वतःला सुख देण्यासारखं असतं. आपण जर बनी एखादी गोष्ट दुसऱ्याची घेतली तर तेवढा आनंद किंवा तेवढं सुख आपल्याला कधीही मिळत नाही. पुढे बाबा सांगतात की दिवसभरामध्ये जे काही तुम्ही पाप पुण्य केलं ते बाबांना नेहमी खऱ्या मनाने, खुल्या दिलाने सांगत चला. कधी कुणाला दुःख जरी दिलं असेल तरी ते तुमच्याकडे नोट करून ठेवा. बाबांना सांगताना कधीही झूट,
खोटं सांगू नका किंवा बहाणेबाजी करू नका. बाबा सांगतात मी तर जाणे जाणणार आहे, परंतु मुलांचं किती माझ्याकडे साफ दिल आहे, खरं दिल आहे, हे बाबा पाहत असतात. म्हणून बाबा सांगतात की इथे जो पण काही आपला हिसाब असेल, किताब असेल, कुणाशी आपलं जमत असेल, नसेल जमेत, तर हा आपला पूर्वजन्मांचा हिसाब किताब आहे. तो आपण गोडीतून खुशी खुशीने चुकत करायचा आहे आणि पुढच्या भविष्यासाठी त्याचा हिसाब आपल्याशी न बनेल याची आपण काळजी घ्यायची आहे. पुढे बाबा सांगतात ताज आणि तख्त. म्हणजे एक आहे ताज आणि दुसरा आहे तख्त. म्हणजे आपल्या पाठीमागे एक वलय असतं, ते जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण निरंतर स्वतः योगी असलं पाहिजे. आपल्याला कोणी योगाची आठवण करून देता कामा नये किंवा परिस्थिती आली म्हणून आपण योग करता कामा नये, तर आपला निरंतर बाबांशी योग हा असला पाहिजे. दुसरं बाबा सांगतात की जसं वर्तमान वेळेमध्ये आपण जर बघितलं तर बाबांच्या द्वारे आपल्याला हे दोन्ही गोष्टी सौगातच्या रूपाने मिळत आहे. आणि बाबा सांगतात हे संगम युगावर जे आपण मिळवतो, प्राप्त करतो, ते अनेक जन्मासाठी हे आपलं फिक्स होतं. एक आहे पवित्रताचा ताज आणि दुसरं तख्त म्हणजे सिंहासन. आता संगम युगावरती बाबांनी आपल्याला सेवेचा ताज घातलेला आहे आणि बाबांच्या दिलामध्ये आपलं सिंहासन प्राप्त झालेलं आहे. याचा प्राप्तीचा जो आधार आहे तो भविष्यामध्ये काय मिळतो, तर इथे जितकी आपण सेवेचा, जबाबदारीचा ताज आपण या ठिकाणी स्वीकार करू, तेवढा भविष्यामध्ये सुख, शांती, धन, संपत्ती, हिऱ्या मोत्यांचा ताज आपल्या डोक्यावर असेल. इथे आपण जेवढा वेळ बाबांच्या दिलावर बसू, तितका बाबा सांगतात तेवढा दीर्घ काळ तुम्ही भविष्यामध्ये हिऱ्यांच्या, सोन्याच्या सिंहासनावर बसून जाल. म्हणून बाबा सांगतात की इथं कधीही तुम्ही बाबांच्या दिलावरनं खाली येऊ नका. देह भानामध्ये येणं म्हणजे मातीमध्ये पाय ठेवणं, तर देह भानामध्ये कधीही येऊ नका. बाबांकडनं जी प्राप्ती आहे ती अखंड आहे. बाबा म्हणतात तुम्ही माझ्या बरोबर जर सतत बाबांच्या बरोबर सर्व संबंध ठेवले, तर बाबांकडनं मिळालेली प्राप्ती देखील तुम्हाला अखंड मिळत राहील आणि बाबा तुम्हाला स्वतःहूनच ही प्राप्ती देणार आहे. पुढे बाबा सांगतात की प्लेन बुद्धीने जर तुम्ही खरोखर चांगला प्लॅन केला, तर तुम्हाला प्रत्येक केलेल्या प्लॅन म्हणजे नियोजन, त्याच्यामध्ये 100% तुम्हाला सफलता मिळेल. आपल्याला माहित आहे कोणतेही कार्य करायचं असेल तर कार्याचा जर खूप छान नियोजन केलं तर त्या कार्यामध्ये खूप छान आपल्याला खुशी होते, आनंदही होतो आणि ते कार्य सहजपणे पार पडलं जातं. पुढे बाबा सांगतात की दुःख शांतीची प्राप्ती ही नेहमी अपवित्रतापासून होत असते. जिथे अपवित्रता आहे तिथे दुःख आणि अशांती आहे. मग ही कुठून आली, तर बाबा म्हणतात की तुम्ही स्वतः मास्टर पतित पावन आहात. स्वतःला ही स्मृती द्या, तर कधीही तुमच्याकडे अपवित्रताचे व्हायब्रेशन, प्रकंपन हे कधी येणार नाही आणि तुम्ही आत्मे कधीही दुःखी आणि अशांत होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे पावन बनणं आणि इतरांना पावन बनवणं. हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. ही तुमच्या आत्म्यामध्ये महानता आहे. बाबा सांगतात जिथे महानता आहे त्या ठिकाणी सर्वांचे सिर झुकत असतात, म्हणजे सर्वजण त्या ठिकाणी पाया पडतात. मग आपलीच यादगार आहे भक्ती मार्गामध्ये की आपण सर्व मनुष्यात्मे त्या ठिकाणी देवात्मे होतो आणि देवतांमध्ये सर्व गुण, सर्व कला संपूर्ण होत्या. हीच आपली त्या ठिकाणची महानता होती. म्हणून भक्ती मार्गामध्ये प्रत्येक भक्त येऊन आपल्या चरणावर डोकं ठेवून जात आहे. तर बाबा सांगतात तो पुरुषार्थ तुम्ही केव्हा केला, तर त्या पुरुषार्थाची घडी आहे हे संगमयुग.
आत्ताची वेळ ही कधीही तुम्ही व्यर्थ घालवू नका, कारण आत्ताच्या वेळेच्या आधारेच, वर्तमान समयाच्या पुरुषार्थाच्या आधारेच भविष्य काळाची प्राप्ती आधारलेली आहे. म्हणून ह्या वेळेला तुम्ही सदउपयोगामध्ये सफल करा, कधीही व्यर्थ घालवू नका. ओम शांती.